तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। त्या हॉस्पिटलकडून पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहे। तरी सुद्धा आता या हॉस्पिटलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण एकीकडे पुणे महानगरपालिकेने मिळकत कराबद्दल हॉस्पिटलला नोटीस जारी केली आहे, तर दुसरीकडे पोलिसांनी एक आदेशपत्र जाहीर केलं आहे आणि त्यामध्ये हॉस्पिटल परिसरामध्ये निर्बंध जारी करण्यात आले आहेत। 4 नियम पोलिसांनी घातलेले आहेत। याचं कारण मागच्या काही काळापासून ज्या ज्या दिवसापासून ही घटना घडली त्यानंतर मंगेशकर हॉस्पिटलमध्ये सामाजिक संघटना किंवा राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनं केलेली होती। मंगेशकर हॉस्पिटलच्या बोर्डला काळं फासण्यात आलेलं होतं आणि इतकंच नाही तर ज्या डॉक्टरांवरती आरोप आहेत की ज्यांनी उपचारामध्ये दिरंगाई केली त्या डॉक्टर घैसास यांच्या केबिनमध्ये सुद्धा आंदोलक घुसलेले होते। या पार्श्वभूमीवरती आता पुणे पोलिसांनी एक पत्रक जारी केलंय। ते पत्रक माझ्या हातामध्ये आहे आणि त्यामध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी पोलिसांनी लागू केलेल्या आहेत। त्याची कारणं सुद्धा आपण समजून घेऊयात। पण पोलिसांनी सुरुवातीला काय आदेश जारी केले ते पाहूयात। मंगेशकर रुग्णालयाच्या परिसरामध्ये किंवा सभोवतालच्या 100 मीटर परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांच्या शिवाय इतर इसमांना एकत्र जमण्यास किंवा रुग्णालयात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे। साहजिकच जो रुग्ण ऍडमिट असतो त्याच्या नातेवाईकांना रुग्णालयात येऊ दिलं जातं, पण त्याच्या व्यतिरिक्त जर दुसरे कोणी व्यक्ती रुग्णालय परिसरामध्ये किंवा रुग्णालयामध्ये येत असतील तर त्यांना एंट्री दिली जाणार नाही, हा पहिला नियम। दुसरा नियम, मंगेशकर हॉस्पिटलमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात येत आहे। सदरचा आदेश संबंधित रुग्ण, रुग्णवाहिका चालक, रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी यांना लागू होणार नाहीत। म्हणजे हा एक प्रकारे जमावबंदीचा आदेश आहे। 2 पेक्षा अधिक व्यक्ती जर मंगेशकर रुग्णालयाच्या परिसरामध्ये जमत असतील तर त्यांना जमू दिलं जाणार नाहीये, असं सुद्धा पोलिसांचं म्हणणं आहे। आणि अशा वेळेला म्हणजेच आपत्कालीन सेवा जी कोरोना काळामध्ये सुद्धा त्याला सूट देण्यात आलेली होती, तीच सेवा ही आता मंगेशकर रुग्णालयामध्ये दिली जाणार आहे आणि याच्यातून पोलिसांना आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा वगळण्यात आलेला आहे। त्यामुळे इथं आंदोलनांना ब्रेक घालण्याचा प्रयत्न हा पोलिसांचा दिसतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की रुग्णालय परिसरामध्ये कुठल्याही ध्वनिक्षेपकाचा वापर करू दिला जाणार नाही किंवा त्याच्यावरती मनाई करण्यात आलेली आहे। म्हणजे ज्यावेळेस आंदोलन होती त्यावेळेस तिथे घोषणा दिल्या जातात आणि अशा वेळेला अनेक आंदोलक हे साऊंडचा वापर करतात। म्हणजे अशा वेळेला तिथे ध्वनिक्षेपक वापरू दिलं जाणार नाही किंवा त्याला तिथे एंट्री दिली जाणार नाही। सगळ्यात महत्त्वाचा ज्यावर सुद्धा वाद झालेला होता की ज्यावेळेला हे आंदोलन सुरू झालं त्यावेळेस काही आंदोलकांनी काही पोस्टरबाजी केलेली होती आणि त्यामध्ये मंगेशकर रुग्णालयावरती एक प्रकारचे काही टोमणे असतील, आरोप असतील किंवा त्यांचे जे वेगवेगळ्या गोष्टी असतील त्यांनी त्या लिहून सोशल मीडियावरती शेअर केलेल्या होत्या। आता याच गोष्टीला आळा घालण्याचा प्रयत्न हा पोलिसांकडून सुरू आहे, कारण रुग्णालय परिसरामध्ये कुठलाही आक्षेपार्ह वाद निर्माण होईल असा मजकूर लिहिण्यास, अगर छापील मजकूर चिकटण्यास किंवा लावण्यास मनाई करण्यात येत आहे, असं सुद्धा पोलिसांनी आदेशामध्ये नमूद केलेलं आहे। आता पोलिसांनी काय कारणं दिली आहे, ही 4 जी महत्त्वाची नियम पोलिसांनी रुग्णालय परिसरामध्ये घातली आहे, तर पोलिसांचं म्हणणं आहे की त्या सगळ्या आंदोलनामुळे रुग्णालयाचा जो प्रिमायसिस आहे त्या परिसरामध्ये कर्मचाऱ्यांना काम करण्यात अडखळी येते, रुग्णांना त्रास होतोय, अनेक अडचणींचा सामना हा तिथल्या नागरिकांना करावा लागतो आणि ज्यावेळी तिथं आंदोलनं सुरू होत आहेत त्यामुळं रुग्णालय परिसरामध्ये जे जाणारे रस्ते आहेत त्या रस्त्यांवरती वाहतूक कोंडी सुद्धा होते। रुग्णांना येण्या जाण्यासाठी म्हणजे जे स्थानिक लोक, मी म्हणतोय स्थानिक लोक असतील किंवा रुग्ण असतील, यांना यायला आणि जायला सुद्धा तिथे अडचण होत आहे। आणि सार्वजनिक शांततेचा सुद्धा मुद्दा पोलिसांनी या आदेशामध्ये उपस्थित केलेला आहे की पुण्यासारखं शहर जे सांस्कृतिक राजधानी महाराष्ट्राची ओळखली जाते, विद्येचं माहेरघर ओळखलं जातं, आणि या शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये मंगेशकर हॉस्पिटल सारख्या परिसरामध्ये जर अशांतता निर्माण होणार असेल तर तो मुद्दा सुद्धा पोलिसांनी विचारात घेतलेला आहे। रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर, तेथील कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांच्या सुरक्षेचा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे असं पोलिसांना वाटतं। म्हणूनच पोलिसांनी या सगळ्या एक प्रकारे या सगळ्या वातावरणामध्ये किंवा हे असे प्रकार पुन्हा घडू नये ज्या पद्धतीने आंदोलनं झाली, म्हणून या आंदोलनावरती आणि आंदोलनाच्या माध्यमातून ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या मागच्या काही काळामध्ये याला ब्रेक लावण्यासाठी पोलिसांनी हा आदेश काढलेला आहे। आणि हा आदेश सदरचा आदेश 9/4/2025 पासून म्हणजे आजपासून 19/4/2025 रोजीपर्यंत अंमलात राहील आणि जो व्यक्ती या नियमांची पायमल्ली करेल, नियम मोडेल, त्याला भारतीय न्याय संहिता कलम 223 प्रमाणे शिक्षेस पात्र ठरवण्यात येईल असं सुद्धा पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। म्हणजे आजपासून पुढील 10 दिवस हे मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पुणे पोलिसांनी लागू केलेले नियम हे अंमलात असणार आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या सगळ्या नियमांबद्दल, मंगेशकर हॉस्पिटलच्या भूमिकेबद्दल आणि आता पोलिसांनी काढलेल्या आदेशाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।
असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.